हर साल की तरह इस साल भी गणेश चतुर्थी पर नांदेड़ शहर में एक सराहनीय पहल देखने को मिल रही है। शहर भर में गणपति बप्पा की धूम है और सार्वजनिक मंडलों से लेकर सरकारी कार्यालयों तक हर जगह बप्पा विराजमान है। इसी कड़ी में नांदेड़ मनपा के कर्मचारियों ने पर्यावरण संरक्षण का एक बेहतरीन उदाहरण पेश किया है। पिछले कई सालों से मनपा में श्री गणेश मूर्ति की स्थापना होती है, लेकिन विगत 6 सालों से विसर्जन को लेकर एक खास संकल्प लिया गया है। शासन के परिपत्रक के अनुसार पिछले 6 सालों से यहां प्लास्टर ऑफ पेरिस की बजाय पर्यावरण पूरक शाडू मिट्टी की मूर्ति स्थापित की जा रही है। इस साल भी मनपा के कर्मचारी गणेश मंडल ने फैसला किया है कि श्री गणेश मूर्ति का विसर्जन मनपा मुख्यालय के प्रांगण में ही बनाए गए एक कृत्रिम तालाब में किया जाएगा। ये विसर्जन शनिवार 6 सितंबर को होने वाला है। ऐसी जानकारी मनपा के कर्मचारी भीमा शंकर बावगीकर और गणेश भक्त विलास पांचाल ने MCN हिंदी न्यूज़ को दी। ये कदम न केवल पर्यावरण के प्रति मनपा की प्रतिबद्धता को दर्शाता है, बल्कि अन्य मंडलों और नागरिकों को भी इसी तरह की पहल अपनाने के लिए प्रेरित करता है। महानगरपालिकेमध्ये कर्मचारी गणेश मंडळ आहे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका। याची स्थापना पहिल्या दिवशी स्थापन झालेली 29 तारखेला आणि येत्या शनिवारी गणपतीचं विसर्जन असून माननीय आयुक्त साहेब अध्यक्ष आहे, त्यांच्या अध्यक्षतेच्या हस्ते विसर्जन होणार आहे। आपल्या महापालिकेच्या प्रांगणामध्येच एक हौद तयार करण्यात येतो गणपती विसर्जनासाठी आणि हे शाडू मातीचा गणपती आहे। मागील 6 वर्षापासून कर्मचारी गणेश मंडळातर्फे शाडू मातीचा गणपती पर्यावरण पूरक गणपती आम्ही आणत आहोत। म्हणजे शहराला पण आम्ही आवाहन करतो की पर्यावरण पूरक गणपती आणून आपण आपल्या जे पर्यावरण आहे आपलं ते वाचवा आणि पर्यावरण पूरक गणपती विसर्जन आपल्याच प्रांगणामध्ये करून त्याची जे म्हणजे विसर्जन झाल्यानंतर त्याची जी माती आहे ती आपल्या झाडाला वगैरे आपण हे करून पर्यावरण आपण वाचवू शकतो। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळाची स्थापना ज्यावेळेस नगरपालिका अस्तित्वात होती तेव्हापासून ही परंपरा चालू आहे। आज जवळपास माझी सेवा 42 वर्षापासून सुरू आहे आणि त्याच्यात श्रीवास्तव भाऊ वगैरे गुंडावार हे बरेचसे असे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी सेवेचा लाभ घेतलेला आहे। याची POPची जी गणपती आपण आणतो मूर्ती त्याच्याऐवजी आपण पर्यावरण पूरक अशी गणपती मूर्ती म्हणजे मातीची शाडू मातीची घेऊन यावी आणि तेव्हापासून आम्ही त्यांच्या याच्यापासून 6 वर्षापासून ही शाडू मातीची जी मूर्ती आणून या प्रांगणामध्येच विसर्जन करतो। की पोल्युशन युक्त आहे की पोल्युशन मुक्त म्हणून आम्ही या ठिकाणी जे माती सकाळी जे होते ते आमच्या इथल्या झाडाला सुद्धा आम्ही टाकतो जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ही दक्षता घेतो। आणि तसं सर्व नांदेडवासियांना सुद्धा आम्ही जसं महापालिकेतर्फे आव्हान करतो की त्यांनी सुद्धा अशा पर्यावरणपूरक असा गणपतीची मूर्ती आणून जेणेकरून पोल्युशन मुक्त असं आपले शहर राहावे, नदी वगैरे पोल्युशन मुक्त हे होऊ नये पोल्युशन। तर त्यामुळं ही आपले एका टफामध्ये आपल्या घरीच विसर्जन करून सहकार्य करावे अशी महापालिकेतर्फे आम्ही आयुक्त साहेबांतर्फे आवाहन करतो।